दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे। आपण पाहताय एबीपी माझा। बातमी भिवंडीतून आहे। भिवंडी शहरातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे। कंटेनर खाली चिरडल्याने डॉक्टरचा जागीच मृत्यू झालाय। डॉक्टर मोहम्मद नशीम अन्सारी असं 58 वर्षीय मृत डॉक्टरांचं नाव आहे। अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे नागरिकांनी अवजड वाहन वाहतूक बंद करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केलंय। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यंत 3 जणांचे बळी गेलेत, तर जीव गेल्यानंतरच रस्त्यांची डागडुजी होणार का, असा सवाल नागरिकांनी विचारलाय। भिवंडी शहर किंवा ग्रामीण भागात आता खड्ड्यांनी बळी घ्यायला सुरुवात केली आहे। आतापर्यंत खड्ड्यांमुळे 3 बळी भिवंडीत गेलाय। काल रात्री घडलेल्या घटनेमध्ये एका डॉक्टरचा अपघाती मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये खड्ड्यांमुळे अपघात झाल्यामुळे हा डॉक्टर जो आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो की हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी डॉक्टरची दुचाकी जी आहे ती या ठिकाणी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने एका डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। नसीम अन्सारी असे या डॉक्टरचे नाव होते आणि ते आपल्या घराकडे निघालेला असताना या ठिकाणी त्यांची दुचाकी घसरली आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत प्रश्न असा उपस्थित होतो की भिवंडी शहर असो किंवा ग्रामीण भाग, पावसामुळे ज्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे आणि खड्डे जे ज्या पद्धतीने या ठिकाणी पडलेले आहेत, त्यामुळे आता बळी जे जाण्यास सुरुवात झालेले आहेत। आतापर्यंत खड्ड्यांमुळे आणि निकृष्ट रस्त्यांमुळे या ठिकाणी 3 बळी गेला, ज्यामध्ये एक विद्यार्थी आणि एक वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी आणि एक प्रत्यक्षात डॉक्टर असलेला डॉक्टर यांचा दुर्दैवी या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेली आहे। विशेषतः आपण जर पाहिलं या ठिकाणी तर जी तफावत आपण या ठिकाणी बघू शकतो की कॉन्क्रीट आणि हे पेवर ब्लॉक याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 इंचाचा गॅप आणि तफावत असलेली, आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डा, आणि खड्डा जो कशा पद्धतीने भरण्यात आलेला आहे तर फक्त आणि फक्त या ठिकाणी खडी टाकून देण्यात आली। त्यामुळे हा जो समतोल आहे तो या ठिकाणी मॅच होत नाही। त्यामुळे या ठिकाणी दुचाकी घसरते आणि या ठिकाणी अपघात होतात आणि मागून येणाऱ्या एखाद्या ट्रकच्या खाली किंवा एखाद्या गाड्याच्या खाली त्यांची दुर्दैवी या ठिकाणी चिरडून मृत्यू होते। त्यामुळे बळी कधीपर्यंत प्रशासन घेणार, कधीपर्यंत या ठिकाणी अशा पद्धतीने अपघातीला लोक समोर जातील आणि प्रशासन नक्की कुंभकर्णाची झोप का घेतेय। अनेकदा आंदोलनं केली जात आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचा यांना न्याय निवाडा या ठिकाणी होत नाही, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितला तर प्रशासनाकडून नागरिकांची फक्त एकच मागणी आहे, वाहतूक कोंडीतून सुटका आणि या खड्डे मुक्त आम्हाला करावे अशी मागणी नागरिक करता येते। परंतु एखाद्याचा बळी गेल्यानंतरच या ठिकाणी हे खड्डे बुजवले जातील का, असा खरंच सवाल या ठिकाणी नागरिक विचारताना दिसतात। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात खड्ड्यांमुळे या महिन्यात किती मृत्यू झालेत। 22 ऑगस्टला भिवंडीमध्ये काल डॉक्टर मोहम्मद अन्सारींचा मृत्यू झालाय। वंजारपट्टी नाका परिसरात खड्ड्यानं त्यांचा बळी घेतलाय। कल्याणशीळ रस्त्यावरती 22 ऑगस्टला अपघात झाला। दुचाकीस्वाराचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झालाय। 22 ऑगस्टची ही घटना आहे। तर 15 ऑगस्टला भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्यात बळी गेलेला आहे। रहमान अली शेख यांचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झालाय। 23 जुलैला कल्याणशीळ रस्त्यावरती अपघातामध्ये रोहन शिंगारेंचा मृत्यू झालेला आहे। भिवंडी-वाडा मार्गावर 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात झालाय आणि त्यामध्ये यश मोरेचा 20 जुलैला मृत्यू झालाय।